सिन्नर मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील 40 ते 50 कारखान्यांचं केमिकल मिश्रित पाण्यामुळे नापीक झालेल्या शेतजमिनीचा मोबदला मिळावा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाशिक कार्यालय कारभाराच्या विरोधात परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं गेल्या 31 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला यश आलं असून स्टाईसच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेमध्ये शेतकऱ्यांना मोबदला देण्याचं मान्य करण्यात आलंय. कंपन्यांच्या सांडपाण्यातून अतिशय हानिकारक आणि धोकेदायक पाणी रसायन मिश्रित पाणी उघड्यावर सोडल्यानं 100 एकर जमीन नापीक झाली असून याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करून देखील प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोणतीही दखल न घेतल्यानं परिवर्तन कामगार सेना विशाल भदरगे यांच्यासह शेतकऱ्यांनी गेल्या 31 दिवसांपासून महाराष्ट्र पोल्युशन बोर्ड कार्यालय उद्योग भवन सातपूर या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं होतं. अनेक बैठका होऊनही यात तोडगा निघत नसल्यानं शेतकऱ्यांनी स्टाईस सिन्नर उद्योग भवन या ठिकाणी महिलांसह हंडा मोर्चा जाहीर केल्यानं स्टाईस अध्यक्ष आवारे यांनी उद्योग भवन सिन्नर या ठिकाणी शेतकऱ्यांसमोर बैठकीचं आयोजन केलं. या बैठकीत शेतकऱ्यांना आर्थिक मोबदल्यासह ग्रामपंचायतीने द्यावे असे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे बाधित शेतकऱ्यांना पुढील 2 वर्षांसाठी आर्थिक लाभ मिळणार असून याबाबत परिवर्तन कामगार सेना विशाल भदरगे यांनी वेद न्यूजशी बोलताना माहिती दिली. गेल्या 31 दिवसापासून मुसळगावचे जे बाधित शेतकरी आहेत त्यांच्या वतीने परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून गेल्या 31 दिवसापासून आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक कार्यालयाच्या बाहेर बेमुदत साखळी उपोषणाला बसलेलो होतो. या संदर्भात 2 ते 3 वेळा सन्माननीय आमदार साहेब, त्यानंतर प्रांत मॅडम आणि तहसीलदार यांच्याकडे वारंवार मिटिंगा झाल्या. त्याच्यानंतर काल डॉक्टर अविनाश ठाकरे साहेब, सदस्य सचिव MPCBचे, यांच्यासोबतही चर्चा झाली. तर चर्चेअंती आज स्टाईसचे जे चेअरमन आहेत सन्माननीय आवारे साहेब यांच्याबरोबर उद्योजकांच्या वतीने त्यांनी आमच्याबरोबर चर्चा केली. या चर्चेमध्ये असं ठरलेलं आहे की ते प्रत्येक शेतकऱ्याला प्रति एकर 70,000 रुपये देणार आहेत आणि ती जी टोटल अमाऊंट होते ती जवळपास 1,47,00,000 आसपास ती अमाऊंट जाते. सर्व आमचे जे 30 बाधित शेतकरी आहेत त्यांना आर्थिक मोबदला जो ह्याच्या अगोदर जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान स्टाईस देण्यासाठी तयार आहे. हे नुकसान ते जवळपास 2 वर्ष सातत्याने देणार. जोपर्यंत ETP प्लांट पूर्णपणे कार्यान्वित होत नाही तोपर्यंत हा मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे. पाण्याच्या संदर्भात पण सदर ग्रामपंचायतीने पाण्याची जबाबदारी घेऊन शेतकऱ्यांपर्यंत ते पाणी पोहोचवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण शेवटी पोल्युटिंग इंडस्ट्रीचा जो विषय आहे तो अजून प्रलंबित आहे. ज्या प्रदूषण करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्या संदर्भात अजून ठोस काही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता ज्या आमच्या बेसिक मागण्या होत्या पाण्याच्या आणि मोबदल्याची ती पूर्ण झालेली असून जोपर्यंत MPCB किंवा स्थानिक उद्योजक पोल्युटिंग इंडस्ट्रीच्या अगेन्स्ट स्ट्रिक्ट ॲक्शन घेणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार आहोत, हे मी सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने सांगू इच्छितो. यावेळी बाधित शेतकऱ्यांसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.